नमस्कार मंडळी, एस एस फूड कट्टा या चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे. आज आपण बनवणार आहोत शिळ्या चपातीपासून झटपट तयार होणारे कुरकुरे ही रेसिपी. चला तर या रेसिपीचं प्रथम आपण साहित्य बघून घेऊया. त्यासाठी लागणारं साहित्य आहे, इकडे मी 2 शिळ्या चपात्या घेतलेल्या आहेत. त्यानंतर 1 कप बेसन पीठ घेतलेलं आहे, 2 चमचे कॉर्नफ्लॉवरचं पीठ, 1 कप बारीक चिरलेली कोथिंबीर, अर्धा चमचा सफेद तीळ, अर्धा चमचा लाल तिखट मसाला, अर्धा चमचा हळद, अर्धा चमचा गरम मसाला, अर्धा चमचा धणे पावडर आणि अर्धा चमचा चाट मसाला, चवीनुसार मीठ घेतलेला आहे. चला तर रेसिपीला सुरुवात करायची आहे. आपण आता ही शिळी चपाती आहे ती अशी छोटे छोटे म्हणजे लांब आकाराचे असे तुकडे करून घ्यायचे आहेत. तुम्ही सुरीच्या साहाय्याने पण करू शकता, पण सीझरने पटकन असे कट होतात. बघू शकता, असे कट करून घ्यायचे आहेत. बाकीचे सुद्धा मी असेच करणार आहे. बघू शकता आपले करून झालेले आहेत. आपण आता हे बाजूला ठेवून द्यायचे आहेत. आपण आता इकडे बेसनाचं बॅटर आहे ते तयार करून घेणार आहोत. त्यासाठी इकडे मी बाउल घेतलेला आहे. बाउलमध्ये आपण आता बेसन पीठ आहे ते घालायचं आहे. त्यानंतर कॉर्नफ्लॉवरचं पीठ आहे ते घालायचं आहे. तुमच्याकडे कॉर्नफ्लॉवरचं पीठ नसेल तर तुम्ही तांदळाचं पीठ पण वापरू शकता. त्यानंतर मसाले ॲड करायचे आहेत. हळद घालायची आहे. त्यानंतर लाल तिखट मसाला आहे तो घालायचा आहे. धणे पावडर आहे ती घालायची आहे. त्यानंतर याच्यामध्ये गरम मसाला आहे तो घालायचा आहे. चाट मसाला घालायचा आहे. सफेद तीळ घालायचे आहेत. त्यानंतर याच्यामध्ये आपण आता बारीक चिरलेली कोथिंबीर आहे ती घालायची आहे. चवीनुसार मीठ आहे ते घालायचं आहे. आपण आता हे मिश्रण आहे ते हाताच्या साहाय्याने असं मिक्स करायचं आहे. त्यानंतर याच्यामध्ये आपण आता पाणी घालणार आहोत. थोडं पाणी घालूनच आपण हे मिश्रण आहे ते असं मिक्स करून घ्यायचं आहे. बघू शकता असं बॅटर झालं पाहिजे, जास्त पातळ पण नाही. आपलं बॅटर तयार आहे. बघू शकता तुम्ही. आपण आता याच्यामध्ये जे चपातीचे तुकडे केलेले आहेत ते घालायचे आहेत व असं मिक्स करून घ्यायचं आहे. बघू शकता आपलं मिक्स करून झालेलं आहे. नेहमीप्रमाणे तेल गरम करायला कढईमध्ये मी आधीच ठेवलं होतं. तेल आपलं चांगलं कडकडीत गरम झालेलं आहे. इकडे कडकडीतच तेल गरम करा. त्यानंतर आपण आता हे शिळ्या चपातीचं जे बॅटर केलं होतं बेसनचं ते आता ह्याच्यामध्ये असं एक एक करून असे सोडायचे आहेत व हाय फ्लेमवरच आपल्याला हे मस्तपैकी असे तळून घ्यायचे आहेत. बघू शकता तुम्ही. बुडबुडे कमी झाले की समजायचं आपला मस्तपैकी असे शिळ्या चपातीचे कुरकुरे आहेत ते तयार झालेले आहेत. बघू शकता मस्तपैकी असा कलर आलेला आहे आणि बुडबुडे सुद्धा कमी झालेले आहेत आणि आपल्या शिळ्या चपातीचा मस्तपैकी असा नाश्ता तयार झालेला आहे. तुम्ही चहा सोबत किंवा टोमॅटो सॉस याच्यासोबत पण तुम्ही खाऊ शकता. बघू शकता तुम्ही मस्तपैकी आपले गरमागरम असे शिळ्या चपातीचे कुरकुरे तयार आहेत. एकदम साधी, सोपी आणि झटपट तयार होणारी रेसिपी आहे ही. माझी ही रेसिपी जर तुम्हाला आवडली असेल आणि अशाच नवनवीन युनिक रेसिपी जर तुम्हाला माझ्या चॅनलवरती पाहायच्या असतील आणि तुम्ही जर माझ्या चॅनलवरती नवीन असाल तर नक्की एस एस फूड कट्टा या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईबर करायला विसरू नका. धन्यवाद.